मित्रांनो ही आहे बजाज चेतक C25 नुकतीच लॉन्च झालेली आहे. हिला पाण्यामधून घेऊन जा काही होणार नाही आहे मित्रांनो. तर या गाडीचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुशील नावडकर, स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा या समोरून बघूया. बजाज चेतकचा जो समोरून प्रोफाईल आहे हा सेमच वाटतो. गाडी थोडी कॉम्पॅक्ट केलेली जरूर आहे. हॉर्स शूमध्ये तुम्हाला इथे हेडलाईट सेटअप LEDमध्येच कंप्लीट आहे. LED DRLसुद्धा पाहायला मिळतील आणि हे LED टर्न इंडिकेटर्स दिलेले आहेत. ओके, ब्लॅक ग्लॉसी पार्ट. ओके, हा जो आहे ही मेटल बॉडी आहे, पण बंपर मात्र फायबरमध्ये मिळणार आहे. देन हे 12 इंचाचे अलॉयज दिलेले आहेत मित्रांनो. ओके, डिस्क ब्रेक ऑफर केली, टेलिस्कोपिक सस्पेन्शन याच्यात मिळतात आपल्याला. चेतकची ब्रँडिंग सगळी ठिकाणी आहे. इथं चेतक, पाठीमागाची इकडं बॉडीवर चेतक, सगळीकडे चेतक आहे. आता इथे बोलूया डिस्प्लेबद्दल. हा बघू शकता डिजिटल डिस्प्लेच्या देण्यात आलेलं आहे. फिट अँड फिनिश, मटेरियल क्वालिटी खूप सुंदर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या साईडला स्विचेस दिलेले आहेत. डी मोड, न्यूट्रल, हा मोडचं बटन यूज करून तुम्ही ना इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो ॲक्सेस करू शकता. ट्रिप, ओके, ओडोमीटर रीडिंग, क्लॉक, टायमिंग सर्व काय याच्यामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. हा जो रिव्हर्स मोड आहे ना तो यूज करण्यासाठी, रिव्हर्स गिअर यूज करण्यासाठी मित्रांनो, गाडी पहिल्यांदा तुम्हाला न्यूट्रलमध्ये असली पाहिजे, स्टँड काढलेला पाहिजे अँड देन तुम्ही रिव्हर्स मोड यूज करू शकता. नाव ओके, रिव्हर्स गिअर झाला. आता देन न्यूट्रल करूनच तुम्ही डी ड्राईव्ह मोड तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा 2 मोड दिलेत. एक इको मोड आहे, एक स्पोर्ट्स मोड आहे. आणि स्पोर्ट्स मोडवर रेंज चेंज होत राहते. या डिस्प्लेमध्ये बॅटरी पर्सेंटेज आहे इथे. ओके, तुम्हाला स्पीडोमीटर मिळणार, टाईम आहे इथे, डिस्टन्स टू एम्प्टी आहे, म्हणजेच रेंज बेसिकली याच्यात प्रोव्हाइड केली जाते. ट्रिपची इन्फॉर्मेशनसुद्धा आहे आणि पॉवर बारचीसुद्धा तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली, मिनिमम अँड मॅक्झिमम. खूप चांगला आहे. डिस्प्ले अतिशय व्हायब्रंट कलरमध्ये दिलेला आहे, जो डोळ्यांना पाहायला अतिशय चांगला वाटतो आणि ब्राईट पण तेवढा चांगला आहे. म्हणजे प्रकाशामध्ये सुद्धा आरामात हा डिस्प्ले तुम्हाला दिसणार आहे. लेफ्ट साईडला जे कंट्रोल्स आहेत ते हेडलॅम्पचे आहेत आणि इंडिकेटरचे आहेत आणि हा याचा हॉर्न. अशा प्रकारे याचा हॉर्न सेटअप आहे. 2 रिव्हर्सचे मिरर. व्हिजिबिलिटीबद्दल मला विचारायचं झालं तर ठीकठाक व्हिजिबिलिटी आपल्याला पाठीमागची या दोन्ही मिरर्समधून पाहायला मिळणार आहे. आता जी सीट हाईट आहे ना मित्रांनो, ती आहे 763 mm. माझी हाईट आहे 5'11". तर किती छोटी, किती कॉम्पॅक्ट आहे तुम्हाला एक समजून आलं असेल की बजाज चेतक C25. आणि 650 mm मित्रांनो या सीटची हाईट आहे. 2 बॉटल होल्डर मिळतात. C2501 व्हेरियंटची बॅजिंग पाहायला मिळते. ओके, ग्रॉसरी हुक दिलेला आहे, लक्षात राहू द्या. या प्रकारे याच्यामध्ये कीज मिळते. ओके, कीज थोडी अजून चांगल्या क्वालिटीची करता आली असती मित्रांनो बाय द वे. आणि बूट जर तुम्हाला माहीत झालं, कारण जर तुम्ही डिलेवरीसाठी हा जर यूज करणार असाल तर बूट चांगला पाहिजे. 25 लिटरची बूट कॅपॅसिटी. म्हणजे जर तुम्हाला आहे ना फूड डिलेवरीच्या बिझनेसमध्ये, जॉबमध्ये आहात तुम्ही, तर ही गाडी तुमच्यासाठी राहील. इथे चार्जिंगचं ऑप्शन आहे. 2.5 आवर्समध्ये ही 0 to 80% गाडी चार्ज होते. बॅटरी किती दिली? 2.5 kWhची बॅटरी आहे. पीक पॉवर किती आहे? 2.2 kWचा. आणि विशेष म्हणजे 113 किलोमीटरची रेंज आहे. टेंटेटिव्ह 80 किलोमीटरची रेंज तुम्ही एक्सपेक्ट या बजाज चेतक EVकडून करू शकता. तर कॉम्पॅक्ट करण्यात आलेली आहे. ओके, हँडल बार पण चांगला आहे, मेटलमध्ये स्ट्रॉंग आहे. बॉडीवर तुम्हाला चेतकची ब्रँडिंग, ग्राफिक्स सुंदर वाटतं. स्प्रिंगमध्ये सस्पेन्शन. ओके, हब मोटर दिलेलं आहे डायरेक्टली व्हीलला. देन LEDमध्ये इंडिकेटर, आईस क्यूबमध्ये LED टेल लाईट्स आणि जो पूर्ण पार्ट आहे हा 1 पीस दिलेला आहे. ओके, लायसन्स प्लेटलासुद्धा मित्रांनो LEDमध्ये लाईट आहे. रिफ्लेक्टर्स दोन्ही बाजूला आणि पाठीमागे सुद्धा मिळतो. पाठीमागे अगेन चेतकची ब्रँडिंग. तर जिथे बॅजिंग ढिगभर याच्यात प्रोव्हाइड केली. पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर केला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ही जी गाडी आहे त्याच्यावर 3 वर्ष 50,000 किलोमीटरची वॉरंटी आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का, ₹400 मेंटेनन्स येणार आहे असं बजाजच्या ऑफिशियलकडून सांगण्यात आलेलं आहे. प्राइसिंग 91,399 ही गाडी अवेलेबल केली. व्हिजिट करा बजाजच्या नियरेस्ट शोरूमला. ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि सिटीमध्ये असेल किंवा डिलिव्हरीचा जॉब करत असेल किंवा तुमचं ठराविक डिस्टन्सवर तुम्हाला गाडी रोज यूज करायची असेल, एक चांगला उपाय ठरू शकतो. पैसे खूप वाचवाल मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.